मोबाईल हरवला की पहिला विचार काय येतो? गेला तो गेला, आता परत मिळणार नाही. पोलीस काहीच करत नाही, तक्रार करून काय उपयोग? हेच प्रश्न, हेच संशय, हेच आरोप आज रामटेकमधून चक्क कोसळून पडले. नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलानं राबवलेल्या विशेष मोबाईल शोध मोहिमेत रामटेक उपविभागाने असं यश मिळवलंय की जे थेट जनतेचा विश्वास पुन्हा जिवंत करणारे आहे. रामटेक, पारशिवनी, देवलापार आणि अरवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 126 चोरींचे आणि हरवलेले मोबाईल फोन पोलिसांनी शोधून काढले. हा केवळ आकडा नाही, ही 126 कुटुंबांची चिंता संपल्याची गोष्ट आहे. ही संपूर्ण कारवाई रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तांत्रिक तपास आणि CEIR पोर्टलच्या मदतीनं एक मोबाईलचा माग काढण्यात आलाय. मेहनत, संयम आणि जबाबदारी दाखवत पोलिसांनी हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या हातात परत दिले. कुणासाठी तो मोबाईल व्यवसायाचा आधार होता, कुणासाठी घरच्यांशी संपर्काचे एकमेव साधन, तर कुणासाठी आयुष्याच्या आठवणी साठवलेला खजिना. आज तो खजिना परत मिळवल्यावर नागरिकांच्या डोळ्यातच समाधान, हेच या मोहिमेचं खरं यश. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. मोबाईल हरवला की आपण गप्प बसतो का? काही उपयोग नाही म्हणून तक्रार टाळतो का? की थोडा प्रयत्न केला तर निकाल लागतो हे आपण विसरतो? पोलीस प्रशासन स्पष्ट आव्हान करत आहे. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा आणि CEIR पोर्टलवर माहिती भरा. कारण योग्य माहिती योग्य वेळी दिली तर मोबाईल परत मिळू शकतो. रामटेकने ते सिद्ध करून दाखवलंय. आता प्रश्न तुमच्याकडे आहे. ही पोलिसांची कारवाई योग्य वाटते का? अशा मोहिमा राज्यभर राबवायला हव्यात का? तुमचा मोबाईल कधी हरवला आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बातमी आवडली तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच धडाकेबाज बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक. पोलीस अधीक्षक माननीय हर्ष बोद्दार सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री मस्के सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील वर्षभरामध्ये रामटेक उपविभागामध्ये 4 पोलीस स्टेशनमधून मिळून जवळपास 230 मोबाईल मिसिंग झालेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक स्वतंत्र डेडिकेटेड कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आणि CEIR पोर्टलद्वारे या मिसिंग मोबाईल जेवढे आहेत तेवढे ट्रेस करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यामध्ये जवळपास आम्हाला 126 मोबाईल मिळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मोबाईल देवलापार पोलीस स्टेशनने जवळपास 75 मोबाईल ट्रेस करून त्या लाभार्थ्यांना आम्ही दिलेले आहे. त्याच्याशिवाय रामटेकने 22, पारशिवनी पोलीस स्टेशनने 20 आणि अरोली पोलीस स्टेशनने 9 मोबाईल ट्रेस करून संबंधित ज्यांचे हरवलेले होते त्या व्यक्तींना आम्ही ते आज सुपूर्द केलेले आहे.